नमस्कार, सुप्रभात. सकाळचे 11 वाजतायत आणि आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीचीच बातमी आहे. भाजपच्या गोटातून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी 2 नावं चर्चेत आहेत. रवींद्र चव्हाण आणि संजय कुटेंचं नाव चर्चेत आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यामुळे या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत आणि त्यानंतर आता रवींद्र चव्हाण किंवा मग संजय कुटे यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी या दोघांपैकी एकाचं नाव हे ठरू शकतं. दोघांचीही नावं चर्चेत आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी 2 नावं सध्या चर्चेत आहेत. या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे सहकारी आमच्या सोबत आहेत, तर ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सागर, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण आणि संजय कुटेंचं नाव चर्चेत आहे. नेमकी कोणाची वर्णी लागेल? वास्तविकतेत रवींद्र चव्हाण आणि संजय कुटे हे दोन्ही कॅबिनेट मंत्रिपदाचे दावेदार होते. पण ज्या जिल्ह्यातून संजय कुटे येतात त्याच जिल्ह्यामध्ये आकाश फुंडकर यांना नव्याने संधी दिलेली आहे. आकाश फुंडकर हे भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आहेत. गेले 2 टर्म ते आमदार आहेत, 2 पेक्षा जास्त टर्म आमदार आहेत आणि यामुळे आकाश फुंडकर यांना संधी दिली आहे. दुसरा मुद्दा राहतोय तो म्हणजे रवींद्र चव्हाणांचा. अर्थात आगामी काळामध्ये MMR रिजन मध्ये महत्वाच्या महापालिका निवडणुका आहेत. अशा अनुषंगाने रवींद्र चव्हाण यांच्याकडे काही महत्वाची जबाबदारी दिली जाईल असं म्हणलं जातं. यामुळे रवींद्र चव्हाण आणि संजय कुटे हे 2 प्रमुख नेते जे आहेत, जे देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्ती मानले जातात, जे भाजपाच्या कोअर मध्ये हे नेते आहेत, या नेत्यांना कदाचित पुढच्या कालावधीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण की चंद्रशेखर बावनकुळे हे आता कॅबिनेट मिनिस्टर होणार आहेत आणि भाजपच्या नियमानुसार एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार कदाचित बावनकुळे यांच्याकडे जर आता प्रदेशाध्यक्ष पद राहत नसेल तर या पदावर रवींद्र चव्हाण आणि संजय कुटे यांची नावं सर्वाधिक चर्चेत आहेत. पुढच्या काही दिवसातच या संदर्भातला अंतिम निर्णय होईल. भाजपाची राज्यातल्या वेगवेगळ्या राज्यातले प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू आहे. अशा वेळेस एक महत्वाचं नाव महाराष्ट्राच्या राज्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नव्याने येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. निश्चितच सागर, आपण जर बघितलं तर चव्हाण असतील, कुटे असतील हे मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं कळत होतं. मात्र त्यांच्यावरती आता भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचीच वर्णी त्यांची लागली. त्यांना जर हे पद दिलं तर त्यांची अशा प्रकारे मनधरणी केली जाऊ शकते का, असं नेमकं काय वाटतंय? वास्तविकतेत या संदर्भामध्ये मनधरणीपेक्षा प्रदेश संघटनात्मक जबाबदारी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते. यात ही हे जे 2 नावं आहेत, म्हणजे संजय कुटे असतील आणि रवींद्र चव्हाण असतील, हे दोन्हीही नावं फडणवीसांच्या अतिशय निकटवर्ती मानली जातात आणि त्या दृष्टिकोनातनं त्या दोघांची नावांची चर्चा आता सध्या सुरू आहे. यातली फक्त 2 अडचणी आहेत. एकतर विदर्भमधून संजय कुटे येतात, त्यामुळे कदाचित बावनकुळेंच्या ऐवजी पूर्व विदर्भाच्या ऐवजी पश्चिम विदर्भातून संजय कुटेंना संधी मिळेल असं म्हणलं जातं. तर दुसरीकडे MMR रिजन मध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत महापालिकांच्या, विशेषतः कल्याण डोंबिवली ठाणे महापालिका, म्हणजे मीरा भाईंदर या इथल्या महापालिका निवडणुका आहेत. अशाच ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्यासाठी काही विशेष खास जबाबदारी सुद्धा दिली जाण्याची शक्यता एक वर्तवली जाते. तसंच प्रदेशाध्यक्ष पदाचे कदाचित दावेदार सुद्धा असू शकतात. त्याचं प्रमुख कारण म्हणजे रवींद्र चव्हाण हे फडणवीसांच्या अतिशय निकटवर्ती मानले जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना सर्वात धक्का हा मानला जातोय की रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये होते, पण त्यांनी यावेळेस खुलासा केला की मी असं कुठल्याही स्पर्धेमध्ये नाही या आणि मी दिल्लीमध्ये गेलो नाहीये, कुणाच्या गाठीभेटी सुद्धा केल्या नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये फडणवीसांच्या निकटवर्ती असणाऱ्या रवींद्र चव्हाणांचं कॅबिनेटमध्ये नाव का नाही याची खूप जोरदार चर्चा सुरू आहे. संजय कुटेंच्या बाबतीत सुद्धा हाच निकष लावावा लागेल. आकाश फुंडकरांसारख्या तरुण नेतृत्वाला संधी दिली, पण संजय कुटेंना संधी दिली गेली नाही. यावरून सुद्धा एक वेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. कदाचित प्रदेशाध्यक्ष पदाची पुढच्या कालावधीमधली जबाबदारी असण्याची शक्यता आहे. यामुळेच कदाचित असं म्हणलं जातं की या दोन्ही नेत्यांना तुर्तास मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलं नाही. निश्चितच त्यामुळे अधिकृतपणे नेमकी कधीही नावं समोर येत आहेत, कोणाची वर्णी लागते याकडे आपलं लक्ष असेल. सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.